मोहाचवाडी हा संघ आपण पाहतोय। या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतला शेवटचा संघर्ष आपण जरूर अनुभवणार आहोत। सलामीची जोडी मैदानात दाखल झाले। एकीकडे आपण पाहतोय राकेश पाटील आणि त्याच्या समवेत समीर माळी। अगदी आठवण जसजसे खेळाडू मैदानावरती उतरतात नितेश, तसतशी फार मोठी आठवण येते। आणि एकीकडे पाहायला गेल्यानंतर राकेश पाटीलचा विचार करावा लागेल। गतवर्षी थोड्या काही चुका जरूर वाकच्या मैदानावरती झाल्या होत्या, परंतु तो सोहळा, तो सामना फार दैदिप्यमान होता। आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर आता त्याच्या विरोधात या ठिकाणी मोहाचवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते। राकेश पाटील अगदी नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय ना, दुसरीकडे स्ट्रायकर एंड वरती समीर माळी। दोन्ही टीम साठी पारितोषिक लागलं जात आहे जॅकी नन्ना यांच्याकडून। अगदी दोन्ही टीमला पारितोषिक आहे। बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 1000 आणि बॅक टू बॅक 3 विकेट कमावले तरी सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज। पहिला बॉल यावेळी साजिद मोहाचवाडी टीमचा विचार करायला गेला तर कारकीर्द गाजवणारा हा खेळाडू आहे साजिद, परंतु आता क्रिकेटच्या पटलावरती आज दामतचं मैदान आणि पहिलीच गोलंदाजी साजिदच्या हातात जरूर आली आहे मोहाचवाडी टीम कडून। एकीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय ना समीर माळी आणि त्याच्या समवेत राकेश पाटील। राकेश पाटीलचा विचार करायला गेला तर अगदी टीमला बांधून ठेवणारा, एकीकडे जसं म्हटलं जातं ना की गावचा सरपंच, परंतु या टीमचा सरपंच राकेश पाटील जरूर आहेत। आज मैदानावरती संघासाठी काय करतायत ते पाहूयात। चांगला फटका राकेश पाटीलच्या बॅटमधून, परंतु इथे धोका जरूर पत्करला होता। अहमद 11 मोहाचवाडी आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय बडवल B+। चांगला फटका यावेळी मात्र समीर माळीच्या बॅटमधून स्क्वेअर लेग रिजन, बॉल जाईल सीमारेखा पार, घेतोय दणदणीत खणखणीत सिक्सर। थंडीचं वातावरण अगदी गरमी पैदा करताना दिसून येत आहेत। पुन्हा एकदा समीर माळीचा परफेक्ट टायमिंग शॉट। यावेळी आपण पाहतोय अगदी षटकारांची बारिश, बॅक टू बॅक दुसरा षटकार यावेळी समीर माळीच्या बॅटमधून। झोमटे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला समीर माळी याच्यासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल। 2 षटकार आलेत आणि 2 षटकारांचे कॅश या ठिकाणी जमा सुद्धा झालेली आहे। समीर सामना संपल्यानंतर आठवणीने कॅश घेऊन जा। साजिद आपण पाहतोय, मगाशीच म्हटलं होतं की साजिद फार मोठी कारकीर्द गाजवणारा खेळाडू आहे। मोहाचवाडी संघ असेल, अनेक ओपनचे सामने त्याने खेळलेले आहेत, परंतु या ठिकाणी आता समीर माळीची बॅट मैदानात तळपतीये आणि इथे समीर माळीला परतावं लागेल। प्रयत्न समीर माळीचा तिसरा षटकार खेचण्याचा जरूर होता, परंतु तोच समीर माळी आता परतीचा प्रवास करताना दिसून येतोय। यस, थँक्यू शोएब डोंगरे यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज।
दरम्यान आपण पाहतोय मोहाचीवाडी टीम सध्या सामना खेळताना दिसून येते आणि त्याच दरम्यान अगदी बदलापूर परिसरातील एक गोड आवाज श्रवणजी धुमाल यांच्याकडून मात्र या सामन्यांसाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. मनपूर्वक आपलं शुभेच्छांचा स्वीकार आणि आभार सुद्धा आणि त्यांचं स्वागत केलंय ते मात्र या षटकाराने. क्या बात आहे. अगदी तडाखेबाज बॅटिंग सध्या मैदानात पाहायला मिळते. रिकी रिकी आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून ही तलपती तलवार षटकाराची पाहायला मिळाली आहे. लाजवाब. पारितोषिक बारिश जरूर पाहायला मिळते आणि त्याच पारितोषिकांच्या खैरातीवरती आपण पाहतोय अगदी समीर माळी तिसरा षटकार खेळता खेळता मात्र बाद झालाय. षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज अभित खोत यांच्याकडून. क्या बात आहे. जो बडवल टीम साठी हे पारितोषिक लागला गेलाय. जॅकी नन्ना यांनी मात्र आणि साद नजे यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचं कॅश प्राइज षटकार हॅट्रिक साठी. बडवल टीम साठी हे पारितोषिक लागू आहे आणि बॅक टू बॅक 2 आले तर साद नजे यांच्याकडून 1000 रुपये. चांगला बॉल यावेळी आपण पाहत होतो परंतु पंचांचा इशारा वाईट. अगदी वाईट होत असताना वाईट करतोय तो मात्र गोलंदाज. डॉट बॉलची सांगता गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. करण गोलंदाजीला आहे. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी परंतु इथे परतावं लागेल राकेश पाटीलला. प्रॉपर टायमिंग होतं. उंची जरूर आली परंतु लांबी मात्र कमतरते आहेत. अगदी हवेच्या विरुद्ध दिशेत केलेला फटका आणि त्याच्यावरती राकेश पाटीलच्या विकेटचा फटका आता बडवल बी प्लस टीमला सहन करावा लागेल. फटकेबाजी होती. अगदी समीर मालीने एक जबरदस्त सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर राकेश पाटील वरती फार मोठी मदार होती आणि तोच राकेश पाटील आता परतीचा प्रवास करतोय. स्वतःवरती नाराज असेल कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर संघासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं आणि समोर मोहाचीवाडी टीम आहे. अशा परिस्थितीत मात्र विकेट जाणं ही मात्र बडवल बी टीमला परवडणार नाही आहे. हा विचार करत नाराज असेल राकेश पाटील परंतु आता त्याची जागा घेण्यासाठी बॅटर मैदानात दाखल होईल तो पंकज. संदीप गायकवाड जे पंचांच्या भूमिकेत त्यांच्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय सौद नजे यांच्याकडून. डान्स मात्र केला तर तुम्हाला 2000 रुपयांचं कॅश प्राइज. इथे आलाय वाईट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डीजे मास्टर आमच्या आता वेळेवरती लागले पाहिजेत म्हणजे डान्स पाहायला मिळेल. इथे आलाय वाईट. कारण आपण पाहतोय थोड्याशा चुका जरूर होत आहेत परंतु विकेटही येत आहेत. जसा व्हाईट बॉल फेकला जातोय तसे झील फार मोठी चुकी फार मोठी आहे. अहमद 11 मोहाचीवाडी टीम अगदी मेहतर म्हणेल हा झेल गुणा अपेक्षित होता. मी वक्तव्य करत होतो की जसा बॉल वाईट येतोय त्याच्यानंतर विकेट प्राप्त होते आणि तीच रणनीती करणने मैदानात आखली होती. याही वाईट बॉलच्या नंतर विकेट येणार की काय हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यावरती मात्र झेल तू घेऊ का मी घेऊ. आणि मगाशी सुद्धा आपण नितेश वक्तव्य केला होता की उलट्या दिशेत क्रिकेटमध्ये झेल होणं फार सोपं नाही आहे परंतु समोरच्याने तो झेल टिपणं अपेक्षित होता. इथे चुकी झाली. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा वाईट बॉल. अगदी आपण पाहतोय यावेळी वाईटची रणनीती करणने आखली आहे. सातत्यपूर्ण पाहायला गेलं तर अधिकृत
3 बॉल फेकलेत करणने आणि या 3 वाईट सुद्धा पाहायला मिळालेत. टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे ती या ठिकाणी 25 या आकड्यावरती. लाडू ग्रुप भडवाल यांच्याकडून पंकजला पारितोषिक लागलं गेलंय 3 षटकार 2000 रुपयांचं कॅश प्राइज. हे आजकाल फार मोठं आहे. मगाशी मला वाटतंय फार आमचं सर्जा बैलाचं सुद्धा नाव घेण्यात आलं. आजकाल सध्या हे एक शर्यतींचं मैदान फार गाजताना दिसून येत आहे. अनेक ग्रुप आपण पाहतोय. आता मला वाटतं लाडू ग्रुप पण त्याच क्षेत्रातला असण्याची शक्यता आहे. फार चांगला फटका यावेळी आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने मात्र टोटल काहीशी पुढे सरकतीये. जाऊन पोहोचली आहे ती मात्र 31 आकड्यावरती. मगाशीच अभित भाई मी मगाशीच वक्तव्य केला संदीप गायकवाड डान्स करतील परंतु डीजे मास्टर टायमिंग साधले पाहिजेत. अद्यापपर्यंत आपण जर पाहायला गेलं तर 2 झेल ड्रॉप झालेत. सहजरित्या हे झेल हातात आले होते परंतु तिथे फार मोठ्या चुका होत आहेत आणि त्याच्यावरती मी तर म्हणेल बडवाल B+ टीम सध्या फार मोठी रणनीती आखते आहे. मोठे फटके तर येत आहेत, विकेट सुद्धा आल्या आहेत परंतु त्याच्याही पलीकडे आपण पाहायला गेलं तर येणारा प्रत्येक बॅटर षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल जरूर आले यावेळी. तिसरं षटक आपण पाहतोय अमोल याच्या हातामध्ये जरूर आलाय. खुर्रम सर शायद लगता है आप कॉलेज का जमाना भूल गए. आज वापस कॉलेज जाने का सोच रहे हैं. पंकजच्या पारीचं इथे अंत होतं. आणखी एक विकेट जाती आहे बडवाल B+ टीमची. तिसऱ्या विकेटचं पतन. रायगड टेनिसच्या जगतामधला एक अभूतपूर्व नाव आहे परंतु आज मात्र मोहाचवाडी अहमद 11 मोहाचवाडी टीमसाठी आपलं योगदान देताना दिसून येत आहेत.
अनेक बलाढ्य सामने ज्याने गाजवलेत आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती तो अमोल चव्हाण सध्या गोलंदाजीला आहे. तेजस लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय. अगदी म्हटलं होतं तेजस मे की ज्या अमोल चव्हाणने रायगडच्या टेनिस पटलावरती आपलं अभूतपूर्व नाव कोरलंय, अनेक बलाढ्य सामने त्याने खेळले आहेत, त्याच अमोल चव्हाणच्या गोलंदाजीवरती तुमची विकेट. अगदी थोडंसं सावध सुद्धा केलं होतं, परंतु यावेळी मात्र आणखी एक विकेट जाते. विकेट नंबर 4 बॅक टू डग आउट. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी अतिघाई जरूर होत होती. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 37 या आकड्यावरती. 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. इथे आणखी एक विकेट पाहतोय. अगदी मी तर म्हणेल चांगली गोलंदाजी अमोल चव्हाणची सध्या मैदानात प्रस्थापित झाले. पहिल्या बॉलवरती त्याला चौकार आला होता तो पंकजच्या बॅटमधून, परंतु त्याच पंकजला पुन्हा एकदा रस्ता दाखवला होता. परंतु यावेळी जर विचार करायला गेला तर अगदी अमोल चव्हाणची गोलंदाजी फार चांगली पाहतोय आपण. 3 विकेट अमोल चव्हाणच्या गोलंदाजीवरती आल्यात, जिथे 6 धावा त्याने खर्च केला. फार चांगली गोलंदाजी. शहजाद भाई सालोक, विनंती आपणास, आपण मंचावरती या. A1 जोडी इम्रान भाई आणि मिनाज भाई आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. आपण मंचावरती यायचंय. शहजाद भाई, शहजाद बुबेरे. सांघिक कोड्यातलं 4थं षटक आणि गोलंदाजीला आपण पाहतोय. गोलंदाज मुस्तकीम. पहिला बॉल मुस्तकीमचा यावेळी आपण पाहतोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 38 या आकड्यावरती. उमेश ज्याने 2 बॉलमध्ये 2 षटकार जर ठोकले तर अभित खोत यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज. फळीची कडा आपण पाहतोय यावेळी, आणि अचूक टिपलाय अमोल चव्हाणने हा झेल.
मुस्तकीन चौथं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे आणि या चौथ्या षटकामध्ये अगदी अचूक झेल टिपला तो अमोल चव्हाणने किपिंगच्या माध्यमातून. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर आणखी एक बॉल पुढे येतोय आणि त्याच्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सिंगल पाहतोय, सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली 39 या आकड्यावरती. 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. पुन्हा एकदा हवाई हल्ला जरूर चढवलाय. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो दर्जेदार चौकार. गोरख शेठ यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपयांचं कॅश प्राइज लागला गेलाय. अगदी या सामन्यावरती फार मोठी पारितोषिकांची खैरात चालू आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिसफील्ड जरूर पाहतोय आपण. डॉटची सांगता. मुस्तकीनचा षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे आपण पाहतोय. चांगला फटका यावेळी. अगदी आता गुड रनिंग बिटवीन द विकेट. फार मोठ्या चुका होत आहेत आज मोहाचीवाडी टीम कडून. आम्हा दिल्यावर मोहाचीवाडी टीम आणि या 2 धावींच्या मदतीने या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. प्लीज. इनिंगचं शेवटचं षटक आपण पाहतोय. पहिलं इनिंग सध्या मैदानात चालू आहे आणि A1 जोडीचे भाऊजे ईशान शेख कडून मात्र 1,000 रुपयांचं विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज येईल. अर्थातच ईशान शेख A1 जोडीचे भाऊजी आणि यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि आता सध्या गोलंदाजीला आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला गेलं तर अमोल चव्हाण. कारण अमोल चव्हाण मध्ये ती खासियत सुद्धा आहे. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर मागच्या षटकाकडे जरा जाऊयात, जिथे अमोल चव्हाणने 6 धावा खर्च करत 3 विकेट नोंदवल्या होत्या. परंतु इथे विकेट हॅट्रिक नोंदवायची. हवाई हल्ला जरूर चढवलाय आणि इथे अण्णाने केलेली फार मोठी चुकी आहे. मी म्हणेल प्रयत्न चांगला होता अण्णाचा, झेल होणं अपेक्षित होता, परंतु इथे अगदी अमोल चव्हाणला थोडं नाराज केलंय अण्णांनी. मी तर म्हणेल अगदी त्याच्यासाठी मी तर म्हणेल शेवटचं षटक आहे. अगदी A1 जोडीचे भाऊजी ईशान शेख यांच्याकडून तब्बल हॅट्रिकसाठी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज लागलं. त्याच्यानंतर आमचे JK अण्णा यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयांचं विकेट हॅट्रिकला कॅश प्राइज आहे. त्याच्यानंतर गोरख शेठ यांच्याकडून मात्र 1,500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची जितकी पुकारलं तितकी आता मला लक्षात आणावी लागतील. तसं काही टेन्शन घेऊ नका, ज्यांनी दिले ते आपोआप आणून देतील. जाऊया मॅचकडे. अमोल चव्हाण पुन्हा एकदा. वाईडचा इशारा यावेळी आपण पाहतोय. अतिरिक्त बाहेरच्या बाजूने हा बॉल फेकला गेलाय. पंचांनी जमिनी समांतर हात केलेत आणि इथे मात्र वाईडचा इशारा.
सिंगल जरूर पाहतोय, दुसरी घेण्याचा प्रयत्न होत होता मैदानात. या मॅच नंतर एक शो मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. सिंगल येते. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे आणि या दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 50 या आकड्यावरती. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी पुन्हा एकदा सिंगल येते. अगदी रोखून ठेवलं, लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल. रोखून ठेवला अमोल चव्हाण या धावसंख्येला, कारण एकीकडे साजिदचं पहिलं षटक इतकं महागडं ठरलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, जिथे 20 धावा साजिदने खर्च केल्या. त्याच्यानंतर आलेला करण, ज्याचा विचार करायला गेला त्याने सुद्धा थोड्याफार प्रमाणात धावा खर्च जरूर केल्या 11. त्याच्यानंतर अमोल चव्हाण आलं, अगदी मॅचला युटर्न करत या पहिल्या इनिंगमध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या, 3 महत्त्वपूर्ण विकेट. त्याच्यानंतर आली गोलंदाजी ती मुस्ताकिननी, त्याने 8 धावा खर्च केल्यात. परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर अमोल चव्हाण एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळत आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय ना की धावसंख्येला मोठा ब्रेक लागला आहे. 20 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या, असं वाटलं होतं की 80-90च्या दारात त्या धावा पाहायला मिळतील, परंतु घडलं वेगळं आणि या ठिकाणी मात्र इकॉनॉमी अमोल चव्हाणने तिसऱ्या षटकातच पार उतरवली आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. बबलू नजे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. बबलू नजे. 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 53 धावा संख्येची गरज आहे. बबलू नजे, आपणास विनंती की खुरमभाई आपल्याला बोलवत आहेत, स्टेजवरती या आपण.
पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बडवल बी प्लस टीमने धावा बनवल्यात, त्या मात्र बावन्न धावा धावफलकावरती आल्या. 53 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय ते मोहम्मद 11 मोहाच्या वाडी टीमच्या अगेन्स्ट. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मोहम्मद 11 मोहाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अहमद 11 अहमद 11 मोहाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बडवल बी प्लस. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय अमोल चव्हाण. नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो रोशन. गोलंदाजी मार्कवरती P1 चं पहिलं षटक घेऊन आलाय बडवल बी प्लस टीम कडनं. अनुराग गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 53 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी मात्र पहिल्या षटकाची जबाबदारी अनुरागकडे मात्र सोपवली आहे. अनुराग निघालाय गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल घेऊन. ए बनजोडी चषक 2025 दामतची ही स्पर्धा. हो चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतायत आउटसाइड लेग स्टंप बाहेर निघलाय. लेफ्टी बॅटर आहे समोर आणि लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हे बॅटल फार पाहण्यासारखं असणार आहे, कारण की लेफ्टी गोलंदाज म्हटल्यानंतर त्याला एक नॅचरल स्विंग असतो, परंतु ज्यावेळी तो लेफ्टी बॅटर समोर असतो ना त्यावेळी तो स्विंग अगदी समोरच असतो. इथे पहिलाच बॉल आमोद चव्हाणच्या बॅट मधून इनफिल्डच्या वरून केलाय. बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. बॉल थांबला होता आउटफील्ड मध्ये, परंतु पडल्यानंतर पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडेच गेलाय. चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉल वरती इथे चौकार पाहायला मिळतोय अमोल चव्हाणच्या बॅट मधून. बॉल वरती आपण पाहताय जसा बॉलने एखाद्या अर्थानं काटा बदलला ना त्याच्यावरती बरोबर प्रहार चढवला तो अमोल चव्हाण आणि इथून मात्र 4 धावा प्राप्त केल्यात. एकंदरीत टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 5. पाठलाग करायचे 53 धावसंख्येचं पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे, त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचं मानस आता इथून असेल. अमोल चव्हाण आणि रोशनचं जे सलामीला मैदानाच्या आतमध्ये गेलेत. यावेळी टॉपेज लागले, बॉल हवेमध्ये उंच उडालाय. यष्टी रक्षक आहेत, बॉल खाली पकडले, कॅच. पहिली विकेट झाली आहे अहमद 11 मोहाची वाडी टीमची. फलंदाजीतून बाद होतोय अमोल चव्हाण. मोठी विकेट. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहताय इथे विकेट आले अमोल चव्हाणची. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं होतं. टी फॉर टॅग जशाच तसं प्रत्युत्तर दिलं. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्याच बॉलवरती अमोल चव्हाणला बाद केलाय त्या अनुरागनं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतेय. प्रत्युत्तर केलंय, विकेट तर मिळवली आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय साजिद. आणखीन एक लेफ्टी बॅट्समन आलाय. देखील चान्स बनला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरनं चुकी केली आहे. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालंय साजिदला. इथे आलाय चौकार.
मास्टर. आणखीन एक चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 9 वरती. 9 धावा धावफलकामध्ये. बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळाली असते. इथून साजिदला देखील परतावा लागला असतो. बरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर च्या हातामध्ये बॉल काढून दिला होता, परंतु अगदी त्यांचा हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि तिथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा अनुराग यावेळी समोर टाकलाय, ऑन साईडला टर्न केलाय. अगदी बरोबर मिडॉनच्या बाजूने बॉल निघत होता, परंतु मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक होते राकेश त्या ठिकाणी पाठीमागे गेले. तिथून मात्र आली एक सिंगल धाव. सिंगल धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 10. आणि एक्झिबिशन मॅच होईल जे आमचे एवन जोडी आणि त्याच्यानंतर जे संयोजक आहेत या संपूर्ण स्पर्धेचे, त्यांच्यामध्ये ती मॅच जिंकणाऱ्याला 5,555 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते मात्र खुरमबाई नजे यांच्याकडून. एक सिंगल धाव आली आणि सिंगल धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 10 वरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. त्याच्यामध्ये 10 धावा धावफलकावरती. एक महत्वपूर्ण विकेट देखील आले आपण पाहताय. अमोल इथून देखील आपण पाहताय डॉट बॉल आलाय. रोशन सॅकिंग एंड वरती आला आणि रोशनच्या विरोधामध्ये टाकलेला अनुरागनं हा डॉट बॉल. आता रायटी खऱ्या अर्थानं समोर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये अँगल क्रिएट केला अनुरागनं. अनुराग एक चांगला गोलंदाज आहे बडवल B+ टीम कडनं. बरोबर वाईट यॉर्कर टाकला होता, त्याला चॉप केलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, सीमा पार. रोशनच्या बॅटमधून देखील आलाय हा चौकार. इथून आपण जर पाहायला गेलं तर आता धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20 वरती. ज्यावेळी बडवल B+ टीम बॅटिंग करत होती ना, त्यावेळी अशाच पद्धतीची ज्यावेळी बॅटिंग झाली त्यावेळी मैदानाच्या अगदी चारी बाजूने आपल्याला जल्लोष पाहायला मिळाला. आणि आता मात्र अहमद 11 मोहचीवाडी ज्यावेळी बॅटिंग करते आहे त्यावेळी हाच जल्लोष आपल्याला पुन्हा एकदा मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. वाडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल आलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. यावेळी चांगली थ्रो पाहायला मिळतोय. बरोबर गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती समीर माली त्या ठिकाणी पाहायला मिळाला फिल्डिंग करत असताना. इथून देखील एक सिंगलच पाहायला मिळते. पंकजचा पहिला बॉल जर पाहायला गेला ना तर अगदी समोर होता
आणि त्याला मात्र उडवला होता सीमारेषेच्या पलीकडे. त्यानंतर मात्र लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली आणि तिथून मात्र हा सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 21 वरती. 53चा पाठलाग करत असताना संदीप गायकवाड सर यांनी जर का डान्स केला तर मात्र एवन जोडी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जाऊया मार्चकडे. 21 धावा झाल्या, 53 बनवायचे आहेत. हो, परफेक्ट ब्लॉक मध्ये टाकलेला बॉल. डीप मधनं फिल्डर अगदी समीर माली वेगानं धावत आला. एकच धाव इथून देखील आपल्याला पाहायला मिळते. मोठा चेस होता खऱ्या अर्थानं समीर मालीसाठी देखील. जर पाहायला गेलं तर काऊ कॉर्नर मध्ये उभा आहे, तिथून अगदी जर पाहायला गेलं तर मिड ऑन पर्यंत त्याला धावायचं होतं. वेगानं धावला, एकच धाव पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये जेवढं तुम्ही चांगलं काम कराल तेवढं तुमच्या टीमसाठी तुम्ही धावा वाचवाल. कारण की आता तुमच्याकडे धावा बचाव करण्यासाठी फार कमी उरल्यात आणि जेवढं तुम्ही आता चांगली काम करणार मैदानाच्या आतमध्ये तुमची टीम चांगला रिझल्ट देणार. याबली एज लागली आहे. अगदी आपण पाहताय बादची आतली कडा घेऊन पाठीमागे बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेग मध्ये. तिथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जसा डॉट बॉल येतो ना तसा भडवलकरांचा खऱ्या अर्थानं जल्लोष पाहायला मिळतोय. आणि जसे मात्र चौकार षटकार येत आहेत तसे मोहाची वाडी टीमचा देखील जल्लोष आपल्याला इथून पाहायला मिळतोय. ही प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि खऱ्या अर्थानं ही मॅच पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं A1 ट्रॉफी मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना पंकज या मॅचला युटर्न देण्याचं काम करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जरी धाबा आल्या असतील तरी देखील आपण पाहत आणि इथून आपण पाहताय डॉट बॉल आलेत. परंतु कौतुक करूया मनीष मालींचं. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते मनीष माली. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर, त्याला मात्र खोदून काढलाय, समोर लॉप केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी समीर. गॅदर देखील चांगलं करतात. फेकी देखील अचूक आहे. बरोबर गोलंदाजाच्या हातामध्येच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अहमद 11 मोहाचीवाडी टीमच्या त्या मात्र 23. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र जे कमबॅक केलं गोलंदाज पंकजनं, त्यानंतर मात्र फक्त 3च धावा दिल्या 5 बॉलमध्ये. एकंदरीत या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर धावा आल्या 9. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 14. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. आता येणारे बॉल इथून शिल्लक असेल ते 18 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 30. 18 बॉल 30 धावा. प्रतिषटक 10ची सरासरी राखायची आहे अहमद 11 मोहाचीवाडी टीमला. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. कर्जत टेनिस क्रिकेट मधल्या दोन्ही सुपरस्टार्स टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आहे आणि त्यांचा चांगला खेळ खऱ्या अर्थानं जो प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय ना ते याच मॅच साठी झालाय. कारण की त्यांना देखील माहिती आहे या मॅच मध्ये कोणीही जिंको कोणीही हारो, आम्हाला क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यास मिळेल आणि त्यासाठीच मात्र हा प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालाय. जबरदस्त मॅच. 18 बॉल 30 धावसंख्येची अजूनही गरज आहे. शाहिद अगदी आपण पाहतोय सॅकिंग एंड वरती पाहायला मिळतील. रोशन नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. रोशनच्या बॅट मधून देखील एक चौकार आलाय आणि आता गोलंदाजीवरती मात्र आलाय गोलंदाज उमेश जामगिरे. याच मैदानावरती उमेश जामगिरेनं टाकलेलं ते षटक 2 धावसंख्येचं. विकेट्स मिळवल्या होत्या 3. आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी म्हणून डेची जी स्पर्धा झाल्या होत्या 2, या 2 टीम एकमेकांच्या समोर आपल्याला 3दा पाहायला मिळाल्या आणि आज रजनी स्पर्धेमध्ये देखील 4थ्यांदा पाहायला मिळत आहे. संपूर्ण टीम आपला गोलंदाजाला चेअरअप करते, त्याचं मोटिवेशन वाढवते, त्याला मोटिवेट करते. पहिला हाफ टॅकल शॉर्ट पूल साजिद भाईच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गुल षटकार. थँक्यू. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र तब्बल 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतंय.
उमेश आला आणि उमेशच्या पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. साजिद यांच्या बॅटमधून जबरदस्त फॉर्म मध्ये साजिद याच मैदानावरती जबरदस्त इनिंग साकारली आहे साजिद यांनी डेच्या स्पर्धेमध्ये. परंतु आता ही रजनी स्पर्धा आहे, कर्जत विभागामधील पहिली रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये दामतच्या मैदानावरती. दामत नगरीमध्ये एबन जोडीच्या माध्यमातून इमामबाई आणि मिजानबाई यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेली ही स्पर्धा. यावेळी अगदी आपण पाहताय बरोबर फुटवर्क अगदी चांगला पाहायला मिळाला होता. या बॉलवरती देखील बरोबर नजर जमवली होती. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. एकच जाबेतून आपल्याला पाहायला मिळते. साजिद यांचा फुटवर्क खूप छान आहे आणि हेच असं मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार महत्त्वपूर्ण आहे आणि ते फुटवर्कने मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 30 वरती. 30 धावा धावफलकावरती 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना म्हणजे अजूनही जर इथून पाहायला गेलं ना तर आता 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 30 धावा धावफलकावरती आल्या, 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे. इथून जर पाहायला गेलं तर 16 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 16 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. सॅकिंग एंडवरती रोशन जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल जरूर आपल्याला पाहायला मिळालं रोशनचं, परंतु त्यानंतर आलेला तो एक चौकार, तो दबाव पूर्णपणे त्यांनी अगदी आपण पाहताय कव्हर केला. यावेळी बैठक स्ट्रोक, पेटन स्ट्रोक आहे रोशनचा. पाठवलाय बॉलला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आणि पंच इथून सांगतात 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. चला बॉल द्या. बॉल आलाय मॅच बॉल आणि याच्यानंतर एक एक्झिबिशन मॅच शो मॅच होणार आहे आणि त्या शो मॅच साठी खुरमबाई नजे यांच्याकडून 5555 रुपयाचं विनिंग टीमला कॅश प्राइज असणार आहे आणि कॅश आमच्याकडे थोड्याच वेळामध्ये जमा होईल. 5555 रुपयाचं कॅश प्राइज खुरमबाई नजे. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. पेटन स्ट्रोक आहे रोशनचा. पाठीमागे बैठक मारून नेहमीच त्याच्या बॅटमधून आपण स्ट्रोक पाहत असतो आणि तसा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अहमद 11 मोहाची वाडी टीमकडनं चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळतोय. जरी डेच्या स्पर्धेमध्ये थोडंसं वरचढ बडवल B+ आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु रजनी स्पर्धेमध्ये आता जर या मॅचचा विचार करायला गेलो तर थोडंसं वरचढ कुठेतरी अहमद 11 मोहाचेवाडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण की आता इक्वेशन पूर्णपणे बदललं आहे. इक्वेशन उरलं आहे ते मात्र येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत ते 15 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 19. हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी समीर माली चुकी करताना पाहायला मिळतोय. जसा बॉल हातातून निसटला तसे लगेच दुसरी धाव तिथून मात्र कन्वर्ट केली गेली. गुड रायडिंग बिटवीन विकेट. अगदी आखो में इशारा झालाय दोन्ही बॅटरमध्ये आणि तिथून दुसरी धाव देखील लगेच सोडण्यात आली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने पुनश्च एकदा समीकरण इथून जरूर पाहायला मिळेल बदलताना. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 35-35. येणारे बॉल शिल्लक असतील ते 14 आणि आता धावा बनवायच्या आहेत 17. 35 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. रोशन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतोय. नॉन स्ट्राइक एंडवरती साजिद. गोलंदाजीसाठी उमेश आपण पाहताय. उमेश थोडीशी मागणी कामगिरी करताना जरूर आपल्याला पाहायला मिळालं या षटकामध्ये. त्याच्या बरोबरमध्ये एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी, एक सिंगल आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. म्हणजे 4 बॉलमध्ये त्याने तब्बल 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळी आणखीन एक घुटना टेक और सिक्सर देख. बॉल सीमारेषेच्या पलीकडे रोशनच्या बॅटमधून आलाय हा भव्य षटकार. वाटेचे मास्टर. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41 आणि या षटकारासाठी रामजीत यादव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते रोशनसाठी. आज इंजर्ड आहेत, टीम मध्ये नाही आहेत,
12वा प्रतिनिधी म्हणून इथे बसलेत, परंतु रोशनने जो खऱ्या अर्थानं स्ट्रोक मारलाय, जो षटकार लगावलाय, त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आपली टीम चांगलं करते यातच आपला खऱ्या अर्थाने आनंद आहे आणि त्यांनी मात्र हे कॅश प्राइज लावलंय. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलाय. पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. पंच इथून सांगतायत नॉट आउट. इथून 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सॉरी 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 41. येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते मात्र 12 आणि धाबा बनवायचे आहेत ते 11. 12 बॉल 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न केला. अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय. तिथे मात्र फिल्डर आहेत. तिथून एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा पंकज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते 43 धावा धावफलकावरती. इक्वेशन इथून मात्र बदलत आहे. येणारे बॉल आता शिल्लक असेल ते 11 आणि धावा इथून बनवायचे आहेत. 11 बॉल आणि 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 11 बॉल 10 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे अहमद 11 मोहाचीवाडी टीमला. पंकज पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा बैठक मांडायची होती, परंतु हा बॉल कनेक्टच करू शकले नाहीये. बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि तिथून मात्र बॅक टू द बॉलर झाला. पुन्हा एकदा पंकजनं तो बॉल पकडला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंकज आता इथून पुन्हा एकदा तेच प्रयत्न करतोय मॅच मात्र आपल्याकडे बनवून ठेवण्याची. डॉट बॉल जेवढे येतील तेवढी मात्र मॅच अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये बनेल तो प्रयत्न आता पंकजचा इथून चालू आहे. इथे मात्र ओव्हरपिच बनवून घेतलाय. बरोबर त्या ठिकाणी समीर माली आहे, त्याने अडवलाय बॉलला. जबरदस्त फिल्डिंगचा चपल चिता समीर माली मैदानाच्या आतमध्ये काय धावतोय. दाबा अडवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून चालू आहेत. एक सिंगल धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते 44. 9 धावसंख्येचे इक्वेशन. बॉल टू रन इक्वेशन मैदानाच्या आत. कमबॅक चालू आहे पंकजचं. इथून देखील आपण पाहताय बॉल अगदी डीप मध्ये चाललाय. बॉल जसा हातातून निसटला तसा मात्र एकच सिंगल वरती थांबवलाय. एक सिंगल धाव इथून आली आहे. सिंगलच्या साह्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र आता इथून 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक विकेट आली आहे अहमद 11 मोहाचेवाडी टीमची, जिथे मात्र 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. इथे बॉलला मात्र सोडून दिले साजिदनं.
आणि तिथून मात्र तो डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतो. परफेक्ट वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज पंकजचा. पुनश्च एकदा या मॅच मध्ये शिरकाव करून दिलाय पंकजनं आपल्या टीमला. बडवल B+ मात्र इथून यू टर्न घेते. चाय स्टेज वरती चाय घेऊन या. अखिल स्टेज वरती चाय घेऊन या. चायचा वेळ झाली आहे, वेळेला चाय पाहिजे. खुरमबाई बॉल द्या. शेवटचे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. 6 बॉल 7 धावसंख्येची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच अजून इथून मात्र बाकी आहे. ये तो बस ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी आहे. आणि आता या 6 बॉल मध्ये खरा पिक्चर आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज. अगदी आपण पाहताय साजिद आणि रोशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. रिकी आलाय गोलंदाजीसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. आपण पाहताय 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येचा बचाव करायचा आहे रिकीला. आता इथून त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे शेवटच्या ओव्हरची, शेवटच्या षटकाची. आणि शेवटचं षटक म्हटल्यानंतर ते स्लॉगर म्हणून ओळखलं जातं. आणि ते स्लॉगरचं षटक त्याच्यामध्ये अहमद 11 मोहाचीवाडी टीमला बनवायचे. त्या 7 धावा. सेट फलंदाज आहेत दोन्ही. अगदी आपण पाहताय साजिद आणि रोशन दोन्ही सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. या 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जरी अमोल चव्हाण लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये साजिद गेला. साजिदने चांगले स्ट्रोक लगावले. त्यानंतर मात्र रोशनला जशी स्ट्राईक मिळाली त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. एक चांगली पार्टनरशिप रिकी गोलंदाजीसाठी. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच फिरोज सर आम्हाला सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. आमचं लक्ष वेधून घेतलं. एक्स्ट्राची धाव फलकावरती जरूर पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचला. ते मात्र 47-47. 6 बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज. तुमच्याकडे धावा बचाव करण्यासाठी ऑलरेडी कमी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा वाईट पद्धतीने जर का धावा दिल्या तर मॅच तुमच्यापासून थोडीशी दूर होते. तुम्हाला इथून पराजयाच्या छायेमध्ये जावं लागेल. आता या मॅच मध्ये प्लॅनिंग चालू आहे दोन्ही टीमचे. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आता मात्र थोडीशी कानमंत्र देत आहेत गोलंदाजांना देखील, फिल्डरला देखील. इथून मात्र एक बॉल हा फार महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. एक धाव, एक बॉल फार महत्वाचा आहे. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बैठक मांडली होती, परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर रिक्कीने मात्र चांगला बॉल इथे डिलिव्हर केला. ओळखलं रोशन मात्र कशा प्रकारचे फटकेबाजी करतोय नेमका तेच ओळखून मात्र हा चेंडू डिलिव्हर केला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. आता पुन्हा इक्वेशन बदलेल. 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. शेवटचे 5 बॉल 6 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सामना कोणीही जिंको, फक्त क्रिकेटचा विजय व्हायला हवा हेच आता प्रेक्षक देखील इथून नक्कीच त्यांचं देखील मन हेच म्हणतंय. कारण की आम्हाला या स्पर्धेमध्ये अशाच पद्धतीचे मॅचेस मात्र बघायचे आहेत आणि त्याच मॅच आता खऱ्या अर्थानं A1 जोडी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती खऱ्या अर्थानं थोडीशी वेगळी स्ट्रॅटर्जी आखली जाते. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस जरूर पाहायला मिळतात. रिकीने जर का ही मॅच जिंकून दिली तर सन्माननीय अभिजित खोत यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅटिंग करत असताना देखील कॅश प्राइज लागलं गेलं होतं. आता मात्र गोलंदाजावरती देखील कॅश प्राइज लावलाय. 5 बॉल मध्ये 6 धावा बचाव करायचे. त्या जर का वाचवल्या तर मात्र तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते मात्र रिकी या गोलंदाजाला अभिजित खोत यांच्याकडून. शेवटचे 5 बॉल 6 धावसंख्येची गरज. चला बडवल B+ टीम वेळ नका घेऊ. जास्त वेळ घेतला जातो. या मॅचला भरपूर वेळ खर्च झाला.
चला मॅच चालू करा ऑफिशियल. 5 बॉल 6 धावसंख्येची गरज. आणि जशी फलंदाजांची गोलंदाजाची कसरत चालू आहे तशीच आता कुत्र्याची देखील कसरत चालू आहे मैदानावरती. चारही बाजूने आवाज येतोय. आता त्याला बाहेर निघायचंय, कुठनं निघणार. एका बाजूने जाऊ द्या त्याला बाहेर, एका साईडने त्याला जाऊ द्या, नाही तर मॅच मात्र थांबवा लागेल. आज कसरतच आहे त्याची. द्या जागा, द्या त्याला जायला. आणि गोलंदाजानं जर मॅच जिंकवली तर अभित खोत यांच्याकडून 2000 आणि साजी नजे यांच्याकडनं देखील 1000, म्हणजे तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते गोलंदाज रिकीसाठी असेल. जर त्याने 5 बॉलमध्ये या 6 धावा वाचवल्या तर मात्र त्याला 3000 रुपयाचं कॅश प्राइज. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर अगदी राईज झालाय, अगदी उचली घेतले, बॉल टेक ऑफ केलाय. शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती परंतु पडल्यानंतर बॉलला उचली घेतली. रोशनचा एकच प्रयत्न राहिलाय ऑन साईडला खेळण्याचा आणि तिथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेत. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा मजा येते. मॅच पण पूर्णपणे शिरकाव केलाय बडवल B+ टीमनं आणि गोलंदाज रिकीनं 2 बॉल निर्धाव टाकलेत. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जरी बॅटिंग करत असताना आम्ही धावा कमी बनवल्या असतील, आमच्याकडे जरी धावा कमी असतील तरी देखील आमच्याकडे त्या धावा डिफेन्स करण्यासाठी तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत आणि ते तसं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळालं. येणारे बॉल शिल्लक 4 धावा पाहिजेत त्या 6. 4 बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज. इथे देखील आपण पाहतोय टॉपिश लागले, बॉल पाठीमागे चाललाय. एसटी रक्षक आहे त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक अगदी चपल पाहायला मिळाले. तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळतीये. 1 धाव आली आहे. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे रिकीनं. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या गोलंदाजीसाठी आणि तदनंतर या मॅच साठी देखील. काय कमालीची मॅच चालू आहे. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये मनमुराद आनंद आता लुटतात क्रिकेटचा प्रेक्षक वर्ग. 7 नजे यांच्याकडून आपण पाहताय 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते म्हणजे जर या गोलंदाजांना मॅच जिंकून दिली आणि त्यानंतर अभित खोत यांच्याकडनं देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 7 नजे आणि अभिजित खोत यांच्याकडून. येणारे बॉल शिल्लक असतील 3 धावा बनवायचे. त्या आता मात्र 3 बॉल 5 धावा. साजिद आले स्ट्रायकिंग एंडवरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे परंतु जर पाहायला गेलं तर पहिले 2 बॉल डॉट बॉल आले होते, त्यानंतर मात्र एक सिंगल आली आहे. आता स्ट्राईक रोटेशन झाली आहे. आता इथून मात्र मॅचला मजा येते का. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेतला जातो. प्रत्येक बॉल मध्ये 5 मिनिटं घेतली जात आहेत. दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं रिक्वेस्ट असेल की आता वेळ कमी घ्या. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 3 धाबा बनवायचे. 5 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा रिकी निघालाय समोर. साजिद थांबलाय. आता या क्षणी कोणतीही चुकी नकोय. आता चुकी करायचीच नाहीये. चुकी केली तर मात्र इथून मात्र बाहेर जावं लागेल. त्यासाठी मला जे काय करायचं आहे ते मात्र आता माझ्या टीमसाठी चांगलंच करायचंय. बॅक टू द बॉलर. आणखीन एक जबरदस्त बॉल परफेक्ट ब्लॉक मध्ये टाकला होता. बॅक टू द बॉलर केलून काढलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला एकत्रित येऊ नका. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. अनुराग एकत्रित येऊ नका. लगेच फिल्डिंग लावून घ्या. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि आता धाबा बनवायच्या आहेत त्या मात्र 5. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे या धाबा जर तुम्हाला ही मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल तर 2 बॉल मध्ये कंपल्सरी 5 धाबा बनवाव्याच लागतील. खऱ्या अर्थानं नितेश सर पाहायला गेले तर 6 बॉल मध्ये धाबा बनवायच्या होत्या. त्या 6 सिंगल डबलने देखील मॅच जिंकता आली असती परंतु मोठा स्ट्रोक मारून मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये 2 बॉल आणि 5 धावसंख्येची मॅच आली आहे. इथे स्ट्रोक चांगला केलाय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलला ड्राईव्ह केला. 1 तर कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी रोशन पलटलाय. स्ट्रायकिंग एंड कडे फेकी झाले. बॉल हातामध्ये आलाच नाही.
फेकी अचूक होती, गॅदर करता आलाच नाहीये किपरला. तिथून मिळाल्या 2 धावा. पुनश्च कहाणी में ट्विस्ट. 2 बॉलला 5 ची गरज असताना या बॉलवरती आल्या 2 धावा. म्हणजे आता 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या मॅच साठी. एकीकडे तुम्ही पाहताय बडवल बी प्लस त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये अहमद 11 मोहाची वाडी. याच मॅच साठी खऱ्या अर्थानं अलोट प्रेक्षकांची गर्दी आली आहे आणि त्या प्रेक्षकांचं आता मनोरंजन होत आहे मैदानाच्या आतमध्ये. साजिदनं जर का षटकार मारून ही मॅच फिनिश केली तर A1 जोडी मिजान भाई आणि इम्रान भाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर गोलंदाजाने ही मॅच जिंकून दिली तर इथे मात्र साजी नजे यांच्याकडनं 1000 आणि अभिजित खोत यांच्याकडनं 2000. शेवटचा बॉल 3 धावा. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दुसरीसाठी निघालाय आणि इथे मात्र मॅच जिंकली आहे बडवल बी प्लस टीमनं. मॅच कोण जिंकला हे महत्वाचं नाहीये, परंतु क्रिकेटचा विजय नक्कीच झालाय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या दोन्ही टीम साठी. काय कमालीची मॅच पाहायला मिळाली आहे. अगदी शेवटची मॅच राहिली होती. एकीकडे बडवल बी प्लस तर दुसरीकडे अहमद 11 मोहाची वाडी. या 2 टीमचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दोनही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. 3000 रुपयाचा मानकरी ठरलाय. रिक्की हा गोलंदाज. अभित खोत यांच्याकडनं 2000. साजिद नजे यांच्याकडनं 1000 आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब देखील जाईल ते रिक्की या गोलंदाजाला. बडवल प्लस ची गोलंदाजी हा त्यांचा खरा हत्यार आहे आणि तो आता खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवून दिला. 5 ओव्हर मध्ये 52 धावा बनवल्या आणि 53 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं. त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर धावसंख्येचा पाठलाग झाला होता. 6 बॉल मध्ये 6 धावा करू दिल्या नाही.